सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय स्वागत. आज धनत्रयोदशी. आज मी आपल्याला काही उपाय सांगणार आहे. आता हे उपाय आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी करायचे. त्यामुळे इतरांना त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपण याच्यातून घ्यायची. आज काय करायचं आहे तर एका छोट्याशा गाडग्यामध्ये, म्हणजे जसं आपण संक्रांतीला गाडगी वापरतो त्याच्यातलं एखादं छोटंसं गाडगं घेतलं तरी चालेल. ते पूर्ण धनं भरून घ्यायचं. धनं बाजारामध्ये मिळतात. धन्याने ते पूर्णपणे भरायचं आणि त्याच्यावर एक कॉईन ठेवायचा. मग तो 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये कसलाही कॉईन असेल तर चालेल. त्या गाडग्याला आपण स्वस्तिक काढायचं, दोन्ही बाजूला 2 दंड कोडायचे आणि त्याची पंचोपचार पूजा करायची. म्हणजे त्याला हळदी कुंकू व्हायचं, एखादं फूल व्हायचं. हे सगळं करत असताना आपण ते देवाऱ्यावर ठेवूनच करायचं. त्यानंतर त्याला प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये धनधान्य व्यवस्थितरित्या राहू दे, कशाचीही कमतरता पडू नये. या पद्धतीनं आपण त्याची पूजा करायची. रात्रभर ते जे छोटंसं मडकं किंवा गाडगं आहे ते काय करायचं, देवाऱ्यावरच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी वरचा कॉईन उचलायचा आणि आपल्या तो तिजोरीत नेऊन ठेवायचा. जे धनं आपण वापरले हे धनं आपण घरी वापरू शकता, पण फक्त त्यातलं थोडंसं धनं आपल्या घरामध्ये असणाऱ्या किंवा घराच्या बाहेर असणाऱ्या एखाद्या कुंडीमध्ये किंवा तुमच्याकडे जागा असेल तर त्या जागेमध्ये ते टाकायचे. जेणेकरून जितकं धन वाढेल त्या पद्धतीनं आपल्याही घरामध्ये कशाची कमतरता पडणार नाही. हा झाला एक उपाय. दुसरा उपाय असं करायचा आहे की आपल्या काही इच्छा असतात. उदाहरणार्थ नोकरी, शिक्षण, अपत्य, त्यानंतर लग्न, या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण आज रात्री एक कागद घ्यायचा, कोरा कागद घ्यायचा आणि त्या कोऱ्या कागदावर आपण आपली इच्छा लिहायची. इच्छा लिहित असताना पॉझिटिव्ह लिहायची आणि निळ्या पेनाचा वापर करायचा. इच्छा कशी लिहायची पहा. उदाहरणार्थ मला चांगल्या सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, मला सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा मला एक छानसा गोंडस मुलगा झालेला आहे. म्हणजे ते घडलेलं आहे अशा पद्धतीनं आपण पॉझिटिव्हली ती इच्छा त्याच्यावर लिहायची. त्याच्यावर एक 4 धने घालायचे आणि आपल्या घराच्या उत्तर दिशेला कुठल्याही कपाटावर त्याची पुडी करून ती ठेवायची. आता उत्तरेला का, तर उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी याच्यासाठी आपण ते उत्तर दिशेला ठेवायचं. दुसऱ्या दिवशी काय करायचं, आपली इच्छा पूर्ण, आपण जी रात्री इच्छा मागितली होती ती पूर्ण झालेली आहे या पद्धतीच्या भावनेनं आपण ती पुडी उचलायची आणि ती आपल्या कुंडीमध्ये ठेवून द्यायची. ही झाली आपली दुसरा उपाय. आणखीन एक तिसरा उपाय. आपल्याकडे त्रास देणारी भरपूर असतात. काही घरातले असतात, काही बाहेरचे असतात, नोकरीच्या ठिकाणी असतात. तर या सगळ्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण हा तिसरा उपाय करतो आहे. इथे काय करायचं, एक चिठ्ठी घ्यायची, एक कागद घ्यायचा आणि त्याच्यावर आपण लिहायचं आहे. आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि चिठ्ठीवर लिहित असताना माझी त्या व्यक्तीपासून सुटका झालेली आहे, माझी नोकरी व्यवस्थित चाललेली आहे, अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, पॉझिटिव्ह इच्छा लिहायची आणि त्याच्यावर एक 4 धने टाकायचे. दुसऱ्या दिवशी ही चिठ्ठी उचलायची आणि बाहेर कुठेही टाकून द्यायचं. शेजारी पाजाऱ्यांच्यात कुठे टाकायचं नाही आहे, तर मोकळ्या जागी आपण ही चिठ्ठी टाकायची. आपली इच्छा पूर्ण झालेली आहे या पद्धतीची भावना मनामध्ये ठेवायची. असे उपाय आपण करून बघा. नक्की आपल्याला त्या उपायातून फायदा होणार आहे. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुदत्त महाराज पूर्ण करतील याची अशी विनंती करते. सेवा करूया, सेवे करूया. श्री स्वामी समर्थ.